गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे कट. आहा, आजचा बेत मस्त एकदम झणझणीत झाली होती मिसळ. मला पाहिजे तसा मस्त कट आला होता. आजोबा रुमालानं नाक पुसत म्हणाले, इतकी झणझणीत की नाकातून पाणी येतंय आजी. थोडं जास्तच तिखट पडलं माझ्या हातून म्हण्या. कान पकडत आजी म्हणाली, पण तुम्ही कट म्हणताय ते काय? अगं, आमटीवर किंवा सांबारवर फोडणीचं तेल तरंगत असतं ना, त्याला कट म्हणतात, आजोबांनी सांगितलं. अच्छा, आणि पुरणपोळी सोबत खातो ती कटाची आमटी तर तुला माहिती आहेच म्हण्या. हो माहितीये ना, पण ती कटाची आमटी कशाची असते? अगं, पुरणासाठी हरभऱ्याची डाळ शिजवताना त्याचं जे पाणी असतं तो म्हणजे कट, आणि त्याची आमटी केली की कटाची आमटी. ओ, असं असतं का ते? आणि तुलाही असा एखादा कट माहिती असेल की म्हणू? हो माहितीये ना, पण तो तर वाक्प्रचार आहे आजी. असू दे, सांग बघू. कट करणे म्हणजे म्हणजे आठवत नाहीये. म्हणजे एखाद्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत किंवा कारस्थान. आजीनं मनूचं अडकलेलं वाक्य पूर्ण केलं. हेच म्हणायचं होतं आजी मला. पण हा कट सलग 2 वेळा आला तर त्याचा अर्थ पुन्हा बदलतो. म्हणजे कट कट कटकट म्हणून ओळखलं. आणि कटकट म्हणजे सतत किरकिर, सतत तक्रारी करणे. हो बाई, असतात असे काही जण. आमच्या शाळेतही अशा कटकट करणाऱ्या एक बाई आहेत. हो ना, मग कसा वाटला कट? भारीच एकदम. पण आजी, आपण फळं किंवा भाज्या सुद्धा कट करतो. म्हणजे हा कट चिरण्यासंबंधी वापरला, बरोबर? पण तो कट इंग्रजी मधला आहे. त्याचा उच्चार तोच होतो. आणखी एक कट आहे आणि तो एका अभंगात आला होता, माहितीये का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. आजोबांनी सूर धरला. तशी आजी म्हणाली, हाच तो अभंग. आणि म्हणू यात आलेला कट म्हणजे कंबर बर का. म्हणजे विठू माऊली कमरेवर हात ठेवून उभी आहे असा होतो ना. अगदी बरोबर. भारी आहे हा कट, असं म्हणत म्हणून इतका वेळ हातात धरून ठेवलेली बडीशेप तोंडात टाकली. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.